ती म्हणजे शाईफेकी संदर्भातली। याच शाईफेकीची ही सविस्तर बातमी बघूया। तर पेशाने कीर्तनकार असणारे पण कायम वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत येणारे संग्राम भंडारे त्यांच्या एका नव्या कृत्याने पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले। संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केली आहे। पुण्यातल्या आळंदी म्हातोबा परिसरातली ही घटना आहे। शाईफेक केल्याबाबत भंडारे आणि त्यांच्यासोबत असलेल्या 10 ते 15 गोरक्षकांनी मारहाण केल्याचा आरोपही लवांडेंनी केला। या प्रकरणी संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यासह 10 ते 12 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। तर हल्लेखोरांना अटक करण्याची मागणीसाठी लवांडेंनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन देखील केलं। काहीच दिवसांपूर्वी लवांडेंनी 20 कीर्तनकारांची नावं जाहीर करत ते वारकरी संप्रदायातले घुसखोर आहेत असा आरोप केलेला। या आरोपांनंतर वातावरण चांगलंच तापलं आणि या प्रकरणात आता राजकीय नेत्यांनीही उडी घेतली। काय तुला घुसखोर म्हणायचं होतं ना? घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं। तू गुरुवारला बोलायचं, तू आमचं सर्वस्व आहे, ते सर्वस्व आहे आमचं। माग हमरे ए, उतरातले आमचं सर्वस्व आहे ते लवांड्या। करना बाजूल तू थांब की जरा 2 मिनिट थांब लवांड्या ए उतरातले आमचं सर्वस्व आहे ते करना बाजूल तू ही आजच्या दिवसभरातल्या घटना। विकास लवांडेंवर एकीकडे शाईफेक झाली, नंतर पोलीस स्टेशन बाहेर त्यांनी ठिय्या आंदोलन देखील केलं होतं आणि त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मग लवांडेंवर दुग्धाभिषेक केलेला आहे। या सगळ्या घटनांनी आजचा हा दिवस गाजलेला होता। वारकरी संप्रदायाबाबतचे एक वक्तव्य लवांडेंकडनं झालेलं, त्याच्यानंतर आता ही शाईफेक झाल्याची घटना समोर येते। थांब की जरा 2 मिनिट मला एकाने असं रिव्हॉल्वर दाखवलं लांबून आणि एकाने कमरेचा दाखवला। हे बघितलं का काय तुझा आम्ही खात्मा करणार आहोत, आमच्या गुरुमाऊलीला बोलतो काय। आणि मग संग्राम भंडारेने लगेच शाई ओतायला सुरुवात केली। बाकीच्या 2-3 जणांनी शाई माझ्या अंगावर ओतली। ती शाई होती का केमिकल होतं मला माहीत नाही आहे, परंतु माझ्या शरीराची आणि डोळ्याची सगळी आग होते, माझे कपडे सगळे काळे। मी येताना मग तिथे पाण्याने चेहरा धुतला आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला इथं आलेलो आहे। तर आत्ता पोलिसांनी माझा इथे जबाब नोंदवलेला आहे। समोर गुंड उभे केले, त्याची एवढी लायकी नाही की त्याला पिस्तूल लावावं। त्याची जी पात्रता होती, तुका म्हणे संता पीडितील खळ घेती तोंड काळे करून या, ते त्याचं तोंड काळं करायचं काम आम्ही केलंय। आमच्या तुकाराम महाराजांनी आम्हाला शिकवलंय, आम्ही चांगल्याला चांगले वाईटाला वाईट, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि ज्ञानोबा तुकोबांचे वारकरी आहे म्हणून आम्ही काळी शाई ओतून त्याचा आज जाहीर निषेध केलाय। आणि इथून पुढे जर त्याने गुरुवार्यांवर आमच्या अशाच पद्धतीने टीका केली, गलिच्छ आरोप केले, तर त्याला पुढच्याही प्रसंगांना सामोरे जावं लागेल। तर हा वाद नेमका कशामुळे सुरू झालाय आपण नजर टाकूया। महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनासाठीच्या स्मरणिकेत शरद पवारांनी लेख लिहिला होता। वारकरी संप्रदायात प्रतिगामींची घुसखोरी वाढली आहे असा उल्लेख शरद पवारांच्या त्या लेखामध्ये होता। वारकरी संप्रदायात 60 लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी असा दावा शरद पवारांनी केलेला। आम्ही वारकरी संप्रदायात धर्मांध लोकांची यादी तयार करायला सुरुवात केली अशी शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली होती। शरद पवारांच्या वक्तव्यानंतर विकास लवांडे यांच्याकडनं 20 कीर्तनकारांची नावं जाहीर झालेली। ते 20 कीर्तनकार वारकरी संप्रदायातले कथित घुसखोर असल्याचा लवांडेंनी आरोप केला होता। विकास लवांडेंच्या आरोपांनंतर वादाची ठिणगी पडली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आल्याचं पाहायला मिळतं। दरम्यान यावरून आता राजकारण देखील रंगतंय। नितेश राणेंनी थेट इशारा दिलाय, तर त्यावरून रोहित पवारांनी आता प्रत्युत्तर दिलंय। बघूया। अगर आमच्या साधू संतांवर अगर अशा पद्धतीने कोण खालच्या दर्जाची टीका करण्याची हिंमत होत असेल तर असे कार्यक्रम अपेक्षितच आहेत। शेवटी हिंदुत्वादी विचाराचे आम्ही सगळे जण लोक आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी, शिवसेना हे नंतर, मुळात आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू असताना आमच्या धर्माला वाढवण्यासाठी धर्माचा आशीर्वाद देणारे जे आमचे धर्मगुरू आहेत त्यांच्या बाबतीमध्ये कोणीही अगर अपशब्द वापरत असेल तर हा ये तो सिर्फ झाकी आहे, पुरा पिक्चर बाकी आहे, एवढं लक्षात ठेवावं आणि अवकातीत राहावं। विकास लवांडेंवर शाई टाकून त्याच्याचबरोबर बंदूक दाखवून 12-15 लोक होते असं आम्हाला कळलेलं आहे। आणि मग अशा पद्धतीने तुम्ही जर धमकवत असाल, फक्त प्रसिद्धी मिळावी म्हणून तिथं शाई टाकत असाल, गोंधळ घालत असाल, तर हे शोभणारं नाही, आपल्या महाराष्ट्र धर्माला शोभणारं नाही
आणि वारकरी संप्रदायाला शोभणारं नाही. जे खरे वारकरी संप्रदायाचे लोक असतात, जे खऱ्या अर्थाने संतांचा विचार पुढे घेऊन जाणारे लोक असतात, अशा खालच्या लेवलला शिव्या देत असतात का हो? कधी एवढं चिडतात का? बंदुक्या दाखवतात का? बंदुक्या घेऊन फिरतात का? मग अशा पद्धतीने ही लोक जर घुसखोरी करत असतील आणि लोकांना धमकवत असतील तर हे शोभणारं नाही. दरम्यान विकास लवांडेंवर झालेल्या शाईफेकीचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि त्यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी निषेध केलाय. या संदर्भात बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. हे विधान लवांडेजींनी केलं होतं हे तंतोतंत खरं आहे आणि वारकरी संप्रदाय हा हिंसेचा आणि अशा विचित्र नाही विकृत प्रकरणाची आणि विकृत कारस्थान करणारा माणूस हा दूरपर्यंत वारकरी संप्रदायाचा असू शकत नाही. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. विकास लवंडे हे योग्य भूमिका मांडतायत, कारण आज वारकऱ्यांच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीचं लांगुल चालन करणारे अनेक वारकरी घुसलेले आहेत. वारकरी धर्म काय सांगतो? राजकीय पक्षाचा प्रचार सांगतो. प्रतिगामी विचाराचे हे सत्यता शरद पवार साहेबांनी मांडलेली आहे. मला असं वाटतं अशा पद्धतीनं जो कोणी लवंडेवर शाही फेकली असेल हे केलं त्याच्यावर सुद्धा कारवाई केली. विचारानं सामना करा ना. वारकरी विचार असं शाही फेकवायचं सांगतो का? तर ज्यांच्यामुळे हे सगळं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय ते संग्राम भंडारे कोण आहेत नेमके तेही बघूया. संग्राम भंडारे गावोगावी जाऊन कीर्तनातून प्रखर हिंदुत्वाची मांडणी करत असतात अशी त्यांची ओळख आहे. कीर्तनापेक्षा कायम वादग्रस्त वक्तव्यांनी ते चर्चेत असतात. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी दिल्याच्या आरोपांनंतर ते आणखी चर्चेत आले. आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल असं अहिल्यानगरमध्ये त्यांनी एक वक्तव्य केलेलं. गावागावात एक लॉरेन्स बिश्नोई पाहिजे असंही जालन्यामध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं. तुमच्यासाठी मरू पण आणि एखाद्याला ठोकू पण असंही एक वक्तव्य मोशी इथल्या त्यांच्या कार्यक्रमात समोर आलेलं. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक त्यांनी केली आणि त्यामुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले. मारहाण देखील केल्यानं चर्चेत आलेल्याचं पाहायला मिळतंय.